नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत आज आपण बघणार आहोत स्कीम कोड 930A आणि 930B. ठीक आहे. तर जर तुम्ही नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर, तर म्हाडा सिडको रिलेटेड सगळी माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवर देत असतो. तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रोजेक्टचं नाव आहे लाईव्ह कॅनव्हास फेज 2 आणि लोकेशन आहे मामुर्डी. आणि इकडे 1 BHKचे 6 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. आणि तेच 2 BHKचे 18 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. असे 24 फ्लॅट्स म्हाडाने अवेलेबल केलेले आहेत इकडे. कार्पेट जो आहे एक 38चा आहे, म्हणजे 413चा कार्पेट आहे हा. हो, 413चा कार्पेट आहे आणि दुसरा आहे तो 537चा कार्पेट आहे. ठीक आहे. हा जो 1 BHKचा कार्पेट आहे तो 413चा आहे आणि 2 BHKचा कार्पेट आहे तो 537चा आहे. म्हणजे एक डिसेंट कार्पेट दिलेला आहे म्हाडाच्या हिशोबाने. आणि त्याची प्राईज आहे म्हाडाची, ती आहे 20 lakhs 1 BHKची आणि 2 BHKची प्राईज आहे 28 ते 31 lakhs. ठीक आहे. थोडंसं पटकन आपण मार्केट प्राईस बरोबर कम्पेअर करून घेऊ आधी. ठीक आहे. तर मार्केट प्राईजमध्ये तर तुम्ही बघाल सेम कार्पेट जो म्हाडाचा आहे ना, म्हाडाने 537चा केलेला आहे 2 BHKसाठी. तर तोच कार्पेट मिळून 44 lakhs याची प्राईस जाते आणि तेच म्हाडा इथे 30 lakhsमध्ये ऑफर केलं आहे. तर प्राईजमध्ये ना थोडंसं अजून डिफरन्स पाहिजे होता. म्हणजे युजली जो आपण प्राईजमध्ये डिफरन्स बघतो तो इथे कमी बघायला मिळतो. त्याच्यामुळे थोडंसं अजून चौकशी करा की याच्यामध्ये पार्किंगचे तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहेत, मेंटेनन्सचे एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहेत. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तर थोडंसं एक ॲपल टू ॲपल कंपॅरिझन करूनच मग डिसिजन घ्या. तर हे एक मला डिसॲडव्हान्टेज वाटलं. प्राईज जी आहे याची 31 lakhs, म्हणजे 15 लाखाचा डिफरन्स आहे म्हाडाच्या फ्लॅटमध्ये आणि बाहेर. ठीक आहे. पण जर एक्स्ट्रा चार्जेस ॲड केल्यानंतर मग किती डिफरन्स होतो तो एकदा बघावा लागेल. ठीक आहे. बाकी 1 BHKसाठीची प्राईज आहे ती 20 लाख आहे. ती ठीक आहे, डिसेंट त्यांनी दिलेली आहे. ओके. त्यानंतर लोकेशनबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ. लोकेशन जे आहे ते हे जे स्टेडियम, याचं जे लोकेशन आहे ते मामुर्डी आहे आणि मामुर्डी हे जे लोकेशन आहे हे आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे आणि ते गाऊन जे आहे आणि गाऊनच्यावरून हे जवळजवळ 1 किलोमीटरवर हे लोकेशन आहे. म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या जवळच आहे. तुम्हाला सर्वांना हे क्रिकेट स्टेडियम माहीतच असेल पुणे, जिथे IPL आणि बाकी सगळे मॅचेस होतात. ठीक आहे. तर त्याच एरियामध्ये हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. एका साईडला तुम्ही बघू शकता मुंबई पुणे हायवे गाऊनजे, तिथून 1 किलोमीटरवरती हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. जसं मी सांगितलं इथे हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे, हे स्टेडियम आहे आणि इकडे हा प्रोजेक्ट आहे. तिथेच इथे हा तुमचा ओल्ड मुंबई हायवे सुद्धा तुम्हाला दिसतो. जे स्टेडियम आहे ते 4 मिनिटावर आहे. सेंटोसा रेसॉर्ट अँड वॉटर पार्क 11 मिनिटावर आहे. त्याच्यानंतर SB पाटील कॉलेज 15 मिनिटावर आहे. तर हे काही लँडमार्क्स आहेत, ते तुम्ही बघून घ्या. ठीक. बाकी प्रोजेक्टबद्दल अजून माहिती सांगायची म्हटली तर हा 3 एकरचा लँड पार्सल आहे टोटल आणि इथे 4 विंग्स असणार आहेत, A, B, C आणि D. ठीक आहे. आणि प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट्स असणार आहेत, 22 अम्युनिटीज असणार आहेत. ठीक आहे. आणि अम्युनिटीजमध्ये हे सगळं असणार आहे: जिम, क्लब हाऊस, इंडोर गेम, स्विमिंग पूल, सिटिंग एरिया, लँडस्केप, मल्टीपर्पज हॉल, हे सगळं चिल्ड्रन्स प्ले एरिया, किड्स पूल. ठीक आहे. स्विमिंग पूल वगैरे सुद्धा असणार आहे ह्या ॲम्युनिटीजमध्ये. ठीक आहे. आता हा जो प्रोजेक्ट आहे तो रेरावर रजिस्टर्ड आहे आणि याचं पोझिशन जे आहे ते जून 2027मध्ये आहे, म्हणजे अजून एक 2.5 वर्षानंतर याचं पोझिशन आहे. या प्रोजेक्टवरती कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. ठीक आहे. आणि हा रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये टोटल किती विंग्स वगैरे काय ते सगळं मी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला आधी मास्टर लेआउट दाखवतो. तर हा जो फ्लोर प्लॅन आहे तो जरा दिसायला व्यवस्थित क्लॅरिटी नाही आहे त्याची, पण ठीक आहे. ठीक आहे. तर टोटल 4 विंग असणार आहेत: A विंग, B विंग, C विंग आणि D विंग. ठीक आहे. असे 4 विंग असणार आहेत आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते A विंगमध्ये असणार आहेत. ठीक आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आता हा A विंगचं त्यांनी इथे दिलेलं आहे, फ्लोअर वाईज किती फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. तर म्हाडाचे फ्लॅट जे असणार आहेत ते A विंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला असणार आहेत, सेकंड फ्लोअरला, थर्ड फ्लोअर आणि फोर्थ फ्लोअर. ठीक आहे. तर फर्स्ट टू फोर्थ फ्लोअरमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट्स असणार आहेत. असे टोटल 32 फ्लॅट्स म्हाडाचे असणार आहेत आणि या 32 फ्लॅट्समधून या लॉटरीसाठी जवळजवळ 24 फ्लॅट्स म्हाडाने दिलेले आहेत. ठीक आहे. तर प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट्स असणार आहेत. असे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ फ्लोअरला प्रत्येकी 8 फ्लॅट्स, म्हणजे 32 फ्लॅट्स टोटल म्हाडाने इकडे दिलेले आहेत. ठीक आहे. आता याचा आपण फ्लोअर प्लॅन बघून घेऊ. ठीक आहे. जसं मी सांगितलं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड फ्लोअरला आहे, तर हा फर्स्ट टू थर्ड फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. ठीक आहे. तर जे कॉर्नरचे फ्लॅट्स आहेत ते 2 BHKचे आहेत. म्हणजे हे कॉर्नरचे जे 4 फ्लॅट्स आहेत ना ते 2 BHKचे आहेत.
आणि त्याच्यानंतर इकडे सुद्धा जे फ्लॅट्स आहेत ते 2 BHKचे आहेत, दोन्ही 2 BHK. म्हणजे एका फ्लोअरवरती 8 फ्लॅट्स असणार आहेत. त्यातले जे 6 फ्लॅट्स आहेत ते 2 BHKचे असणार आहेत आणि हे जे मधले 2 फ्लॅट्स आहेत ना ते 1 BHKचे असणार आहेत, म्हणजे हे वाले इकडचे. ठीक आहे. असे असे प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. 6 2 BHK आणि 2 1 BHKचे फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. तर आधी 1 BHKचं आपण कॉन्फिगरेशन बघून घेऊ. जसं इथून एंट्री केले गेले इथे लिव्हिंग रूम आहे, मग बाल्कनी आहे इकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इकडे त्यांनी बेडरूम दिलेला आहे एक, त्याला अटॅच बाथरूम आहे, हे कॉमन टॉयलेट आहे, किचन आहे आणि ड्राय बाल्कनी. म्हणजे बाल्कनी, ड्राय बाल्कनी, किचन वगैरे सगळं व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे हे 1 BHKमध्ये. ठीक आहे. तेच 2 BHKचं कॉन्फिगरेशन बघून घेऊ आपण. ठीक आहे. एंट्रन्स गेले गेले इकडे लिव्हिंग रूम आहे, मोठी बाल्कनी दिलेली आहे, इथे डायनिंग एरिया आहे आणि त्याच्यानंतर मग इथे एक बेडरूम दिलेला आहे मोठा. ठीक आहे. त्याला दोन्हीला एनक्लोज बाल्कनी, म्हणजे तो एरिया आतमध्ये घेतलेला आहे त्यांनी एनक्लोज बाल्कनीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर इथे कॉमन वॉशरूम असणार आहे आणि नंतर मग हा बेडरूम आहे, त्याला ही एनक्लोज बाल्कनी आत घेऊन तो थोडासा मोठा होईल म्हणजे एरिया, आणि त्याला एक अटॅच वॉशरूम असणार आहे. ठीक आहे. तर असं हे 2 BHK आणि 1 BHKचं कॉन्फिगरेशन असणार आहे. लोकेशनचं झालं, मार्केट प्राईसचं झालं, रेंट आपण बघणार आहोत इकडे. ठीक आहे. रेंट या ठिकाणी 25,000 दाखवते 2 BHKचं, आणि तेच 1 BHKचं सुद्धा 10,000 किंवा 15,000 वगैरे बघायला मिळतात. ठीक आहे. म्हणजे रेंट ओव्हरऑल डिपेंडिंग अपॉन कुठलं प्रॉपर्टी आहे, तर 13,000 ते 22,000मध्ये तुम्हाला 1 आणि 2 BHKचं इथे रेंट तुम्हाला इथे पाहायला मिळतं. आता आपण थोडेसे ना याचे हे पण बघून घेऊ. एक सेकंड. हां, हे बघा, हे आता हे लेटेस्ट फोटोज आहेत, हे 1 आठवड्या आधीचे हे फोटोज आहेत. म्हणजे ही बिल्डिंग जी आहे. ठीक आहे. तर 2च फोटो टाकलेत याने. एक सेकंड. यार हँग झाला लॅपटॉप. लॅपटॉप थोडासा हँग झालेला आहे, थांबावं लागेल. पण लोकेशन वाईज वगैरे प्रोजेक्ट चांगला आहे, एकदम हायवेपासून जवळच आहे. ठीक आहे. आता बरीचशी माहिती ना आपल्याला कळत नाही इकडे बसून, म्हणजे तिकडे आजूबाजूला डम्पिंग ग्राउंड आहे का, किंवा काही दुसरं काही प्रॉब्लेम्स आहेत का नाही, हे कदाचित मी मोस्ट ऑफ द व्हिडिओजमध्ये बघितले, लोक कमेंट करून मग ती ॲडिशनल